आतू बघ ना कशी दिसत आहे मी, मुग्धाने गोल गिरकी घेत म्हटले. तसे आत्याबाईने थोडेसे हसत 3 बोटांनी छान करत तोंड फिरवले. नको नको ग असं दिसू, घातक आहे ग पोरी. पुढची वाट त्यांचं मन आक्रंदले. कसं सांगणार या पोरीला किती सुंदर दिसत आहेस ते. गर्द नारंगी रंगाचा पायघोळ अनारकली सूट, त्यावर लखनवी वर्कची मोठी मोठी फुलाचं डिझाईन्स, पूर्ण हातांचा ड्रेस तरी पारदर्शक, त्यावर पांढरी झिरझिरीत ओढणी, चिमटीत धरलेली नारंगी कलरची छोटी छोटी वेलबुट्ट्या सजलेल्या होत्या. सोबतच मोठे ऑक्सिडाइज्ड केलेले कानातले अजूनच शोभा वाढवत होते. मुग्धाने गोल गिरकी घेतली. नारंगी पांढऱ्या रंगाची उधळण झाली जणू. मुग्धा एक सुंदर तरुणी, अल्लड आणि निरागस. आपल्या आईच्या रूपाचा वारसा बरोबर उचलला होता. छानशी मध्यम उंची, लांब काळीभोर सैलसर बांधलेली वेणी, त्यातून निघणाऱ्या लाडीक बटा तिच्या चेहऱ्याला झाकत, मृगनयनी डोळे आणि सडसडीत नाक, छोटेसे नाजूक ओठ, गुलाबवर्णी, बघदाच क्षणी नजर खिळेल अशी मुग्धा. नवीन घेतलास मुग्धे? आत्याने फोडणी देत विचारले. क्षणभर काही वर्षापूर्वीची वसुवहिनी नजरेसमोरून तरळून गेली. अशी होती अल्लड आणि निरागस वहिनी, लग्न होऊन आली तेव्हा. आवडीने ड्रेस दाखवलेले एकदा घालून दुपारचे. अशीच गिरकी घ्यायची हसत. आपली चांगली जीवाभावाची मैत्रीणच झालेली इथे येऊन सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टीची एकमेव साथीदार होती ती. आतू. आता मुग्धाला बघून तिचीच आठवण येत होती. डोळ्यात काहीतरी गेले याच निमित्त करून त्यांनी आपले डोळे अलगद टिपले. छान आहे नाही? मला ना खूप आवडला. माझी मैत्रीण आहे ना जान्हवी, तिने सेम निळ्या रंगाचा घेतला आहे. आम्ही ना स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढणार आहोत. मुग्धाचा नेहमी चिवचिवाट सुरू झाला. लाकडी जिन्यावर पावलांचा आवाज आला तसे सगळे गप्पगारही झाले. मुग्धा अंग चोरून किचनमध्ये ओठ्यालगत उभी राहिली. कामात असल्याचं भासवत राहिली. संध्याकाळचे लक्षात आहे ना? त्याने रागीट कटाक्ष टाकत म्हटले. मुग्धावर एक नजर फिरवली. साडी नेसायची आहे, लक्षात असू द्या. एक जळजळीत कटाक्ष मुग्धावर टाकत त्याने म्हटले. तसे मुग्धा उगीच थरथरली. नजरेची जबरच तशी होती. तो दादा 7पर्यंत येतील मंडळी. जेवणाचं बघा, मोठी मंडळी आहेत. चांदीची ताटं काढून घ्या मुनिमाकडून. आले तसेच परत फिरले दादासाहेब. अधिक काही बोलावे असे त्यांना कधीच वाटले नाही. तसा दराराही होताच घरात. शेवटी ते देशमुख घराणे होते. पंचक्रोशीत नावाजलेले या घरात हे असेच चालते. पिढ्यानपिढ्या यात काहीच बदल नाही. स्त्रीने कायम मर्यादित राहायचे. स्वयंपाकघर आणि उंबरट्याच्या आत. मूग गिळून. कोण येणार आहेत ग आतू? ते गेलेत याची पूर्ण खात्री करूनच मुग्धाने निरागसपणे विचारले. तसे आत्याबाई विचारात पडल्या. या पोरीला आता कसं बरं सांगायचे? सांगेन नंतर, आटोप आधी. साडी काढून ठेवायची आहे. त्यांनी एक खोल निश्वास सोडत म्हटले. वहिनी काय ग? समोर सगळे दिसत आहे पण मला काहीच करता येत नाही. त्यांनी स्वतःशीच संवाद साधत यांत्रिकपणे काम करत म्हटले. इकडे मुग्धा आपल्याच विश्वात दंग. जान्हवीकडे जाऊन येऊ का तू? प्लीज ना, मुग्धाने गळ्यात पडत म्हटले. आज नको जाऊ बाई, उद्या जा. आज वातावरण तापलेलं दिसतंय. उगीच काही उलट पडले ना. अंधारी खोलीत आहे हा मुग्धा. अंधारी खोली आहे हा मुग्धा, आत्याबाईने भीती घालत म्हटले. तसे मुग्धाने पुढचा हट्ट केला नाही. तसे आत्याबाईने सुटकेचा निश्वास सोडला. शहाणी माझी लेक ती. लहानपणी एकदाच काय तो द्वाडपणा केला होता मुग्धाने. कारण ही तर काहीसे तसेच क्षुल्लक होते. लहानच होती, 5 वर्षाची. खेळाच्या नादात पाण्याचा पेला तिने दादासाहेबांच्या पेपरवर भिरकावला. झाले. त्यावर शिक्षा मिळाली, तीही घातक. अंधारी खोली.
आणि एक रात्र उपाशी ठेवण्याची शिक्षा तिला मिळाली होती. रड रड रडली बिचारी. कोणाचेच काही चाले ना दादापुढे. रात्री ताप भरलेला. आई बिना वाढलेली पोर ओरडत राहिली त्या खोलीत, आणि बाहेर आत्याबाई. तरी दादासाहेबांना काही पाजर फुटला नाही. दुसऱ्या दिवशी दार उघडले तेव्हा मुग्धा बेशुद्ध पडलेली सापडली. आठवडाभर बिचारी तापाने फनफनलेली. ग्लानीत ही बडबडत होती, दादा मी चुकले, माफ करा. तेव्हापासून धसकाच घेतला होता तिने. दादासाहेबांच्या वाऱ्यालाही उभी राहायची नाही. सगळे संभाषण आतूमार्फतच चालायचे. तसे आत्याबाईने ठेवणीतल्या साड्यांचे कपाट उघडले. अनेक रेशमी भरजरी साड्यांनी कपाट भरलेलं होतं. पण ना त्या नेसू शकत होत्या, ना वाड्यात कुणी नेसणारे होते. एक फिक्कट रंगाची अबोली पातळ त्यांनी काढली. शी, हे ग काय आत्या, मला ना हा डार्क कलर आवडतात. हे नेसू आज? चालेल. हा हिरवा जर्द पातळावर हात फिरवत तिने म्हटले. किती छान आहे नाही? सोनेरी काठ त्यावर, रेशमाने केलेल्या कोयऱ्या, पदराला छान नाजूकशी वेलबुट्टी आणि त्यावर बसलेलं मयूर. साडी बघूनच मुग्धा हरवली. तुला बघायला येत आहेत मुग्धे इनामदारांची इकडची माणसं. आत्या. मुग्धाचे डोळे विस्फारले. चेहऱ्यावरचा रंग पार उडाला होता. डोळ्यात लगेच टपोऱ्या अश्रूंनी दाटी केली. आत्या, मला नाही ना इतक्यात लग्न करायचं आहे. तुला सगळं माहीत आहे ना? आत्या. तिने आत्याला घट्ट मिठी मारत म्हटले, काहीतरी कर ना प्लीज. मी संजय, प्रेम. तू काहीतरी कर ना. आधी तयार हो अन हा प्रसंग कसा तरी पार पडू दे. बाई, मग मी बोलेन तुझ्या दादांशी. मुग्धा. आता नको धुसफूस करू बाई. आत्याने तिला घाबरवून म्हटले. शक्य असते तर त्यांच्या मनात आले. दादा म्हणजे जमदग्नीचा दुसरा अवतार. त्यांच्यासमोर बोलणार काय आणि कसे याचा त्यांना घोर लागलेला. इनामदारांचे नाव लौकिक काही फार चांगले नव्हते. दादांचा दुसरा अवतार होता श्याम. त्याच्या हाती हा पोटचा गोळा देणे त्यांच्या जीवावर येत होतं. पण सांगणार कोणाला? नेस चल लवकर, बोलेन मी दादाशी. मी आहे ना. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आत्याबाईने म्हटले खरे, तरी मनोमन तिने माफी मागितली देवाची. देवा, धडधडीत खोटं बोलते आहे रे मी. काय करू पण? कुठले हे धर्मसंकट? फिकट रंगाचे सोनेरी वेलबुट्टी असलेले गर्भ रेशमी पातळ त्यांनी मुग्धाला नेसवले. पोर थरथरत होती नुसती, सैरभैर झालेली. छानसा अंबाडा घालत त्यांनी 2 मोठे डाग चढवले तिच्यावर. मोठेसे गोल लाल कुंकू आणि काजळाची लकेर. रडवेला चेहरा असला तरी खूप खुलून आली. तशी आत्याबाईने डोक्याला हात लावला. आता काय करायचे? हाक मारतील तेव्हा खाली मान घालून, हे घेऊन जा, नमस्कार कर सगळ्यांना, मुलाला सोडून हा, आणि मान खाली घालून उभी राहा. आत्याबाईने तिला सूचना दिल्या. तशी मुग्धाने मान हलवली. पहिलाच कार्यक्रम होता तिचा. आत्याबाई, पाहुणे आले. शिवाने स्वयंपाकघरात डोकावले. आत्याबाई डोळे टिपताना दिसल्या तसे तोही हेलावला. येतेच म्हणावे. आत्याबाईने आपला चेहरा ठीक केला. मुग्धाला बोलवा असा पुकारा होताच त्यांनी ट्रे हातात दिला. जा. तिच्या दोन्ही खांद्यांवर पदर सारखा करत त्या मात्र स्वयंपाकघराच्या उंबरट्यावरच थबकल्या. कानोसा घेत मुग्धा थोडा चेहरा पाडूनच बाहेर गेली. तालेवार कुटुंब दिसत होते. मुलाकडे तिने एक चोरटा कटाक्ष टाकला. थोडा थोराडच वाटत होता. खानदानी असला तरी चेहऱ्यावर मयुरी आणि माज ओतप्रोत वाहत होते. बघूनच शहारा आला अंगावर. तिला मात्र बिनधास्तपणे नीट वर खालूनपणे निहाळून घेतलेले जाणवले. तसं तिने पदर अजूनच जवळ ओढला. मुलगी आवडल्याची इनामदारांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. जुजबी चौकशी करून त्यांनी जायला सांगितले. तसे इतका वेळ धीर धरलेल्या आत्याबाईच्या डोळ्यात पाणी आले. अजून एक मुलगी आता विवाह कैदीवर आपल्या स्वप्नांचा इच्छांचा बळी देऊन चढणार आणि देशमुख इनामदारांच्या खोट्या मान सन्मान आणि परंपरांच्या नावाखाली बळी पडणार.
हे भविष्य समोर दिसत होते त्यांना. आत्या, शांत हो बाळ, मी बोलेन ना दादांशी, काळजी करू नकोस. आजच बोलेन हां, धीर धर बाळा. कसे बसे तिला सावरले असले तरी आत्याबाईंना स्वतःबद्दल अतिशय राग येत होता. परिस्थितीपुढे सतत हतबल ठरल्या होत्या त्या. ना वहिनीला वाचवू शकलो ना आता मुग्धाला. बाहेर लग्नाची सुपारी फुटली. 1 महिन्याने साखरपुडा आणि 3 महिन्याने लग्न करायचे असे ठरले. बाकी मुहूर्त वगैरे बघून सगळेच विधिवत ठरणार होते. देणीघेणी ठरली, पंगत उठली. तसे इनामदार वाडा फिरून खुशीतच निघाले. तरी मुलाची नजर मात्र मुग्धाला शोधत होती. ती आपली मागच्या अंगणात आसवं टिपत बसलेली. असेच संपणार होते का सगळे? कोणीच विचारलं नाही तिचं मत. गाय वासरू आहे का मी, लगेच देऊन टाकायची तयारी. संजयला दिलेल्या वचनाचं काय? आत्या काही करू शकेल का? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात धोधावत होते. राहून राहून तिला मघाची क्षणभर फिरलेली नजर आठवताच परत एकदा शिसारी आलेली. शी, बेशरम कुठला. मुग्धा देशमुख, 22 वर्षाची ग्रॅज्युएट तरुणी. सिनियर असलेला संजयश्री आणि तिची कॉलेजमध्ये भेट झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांना कळलेही नाही. आनाभाका झाल्या, स्वप्न रंगवून झाली. तरीही आपली सोयरीक संजयशी होणे हे खूप कठीण आहे हे कुठेतरी आत तिला माहीत होते. संजय मात्र यातून आपण लवकरच काहीतरी मार्ग काढू म्हणून तिला सतत आश्वस्त करत राहायचा. आपल्या घरचे जुने परंपरावादी वातावरण आणि संजयच्या घरचे मोकळे वातावरण यात खूपच तफावत होती. ती देशमुखांकडची लेक, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली, तर तो एक साध्या मध्यमवर्गीय घराण्यातून आलेला. प्रगतशील शेतकरी तर आई गृहिणी. धाकटी बहीण शिकत असलेली. संजय एक अर्धवेळ नोकरीसह आपले MBA करत होता. मुक्ताचे मात्र ग्रॅज्युएट झाल्यावर शिक्षण थांबवण्यात आले. त्यानंतर तिला घरकामाची आणि इतर गोष्टींची सवय लागावी म्हणून घरीच ठेवण्यात आले. तसे लग्नाच्या बाजारात मुलींच्या डिग्री काय कामाची. शेवटी गृहकर्तव्यदक्ष असणे महत्त्वाचे. आत्याबाईंकडून ती घर सांभाळण्याचे सगळे धडे घेत होती. सोबतच तिच्यासाठी सुयोग्य वर संशोधन सुरू झाले. पण एवढ्यात जोरात नाही. तिकडे कॉलेज संपल्यावर मात्र मुग्धाने संजयशी जान्हवीकडून सगळा संपर्क ठेवला. चोरून भेट, पत्र आणि निरोपाची सगळी देवाणघेवाण जान्हवीमार्फत व्हायची. आबांना बहुतेक याची कुणकुण लागली. म्हणूनच घाईघाईने तिच्यासाठी इनामदार यांचे स्थळ त्यांनी पसंत केले होते. जान्हवीला घरात पाऊल टाकायचे नाही अशी प्रेमळ धमकी पोहोचलेली. त्या रात्री आत्याबाईने दादाचा मूड बघून विषय काढला खरा, पण नेहमीप्रमाणे त्यांना तुच्छ लेखून बाहेर जायला सांगितले. तसेही आत्याबाईंच्या फारसे काही चालणार नव्हतेच. खरं तर दूरच्या नात्यातल्या होत्या त्या. बालविवाह झालेला आणि विधवा म्हणून परत आलेल्या. घरच्या कोणी थारा दिला नाही. शेवटी बाबासाहेबांनी म्हणजेच दादांच्या वडिलांनी त्यांना आश्रित म्हणून घेतले. 1-2 वर्षातच दादाचे लग्न झाले आणि शेवटी गोरीगोमटी 17 वर्षाची मनस्वी वसुमती तिच्या वहिनीच्या रूपात या वाड्यात आली. तशी आत्याबाई आणि वसुमतीचे चांगले सूत जमले. चांगली हसणारी खेळणारी वसुमती मात्र देशमुखांच्या वाड्यावर लग्नावरून आली आणि काही महिन्यातच तिची रया पार उतरली. जुन्या परंपरा सतत दाबून राहणे, दादासाहेबांचं बेफाम वागणे, बाहेर ख्यालीपणा, सतत राग आणि संशय याने ती दबून गेली होती. सोबत होताच. अशातच त्यांना दिवस गेल्याचं कळले. आता तरी परिस्थिती सुधारेल या एकाच आशेवर वसुमती दिवस काढत होती. पण त्यांचे दुर्दैव असे की बाळंतपण कठीण गेले आणि ती अंथरुणाला खिळल्या. त्यावर पहिली मुलगी जन्माला आली म्हणून घरच्यांनी तोंड फिरवले. इथे आबासाहेबांचं बाहेर ख्यालीपणा वाढला. कोणालाच ऐकत नव्हते ते. 1-2 वर्षातच वसुवहिनीने हाय खाऊन मुग्धाला
आत्याबाईंच्या ताब्यात देऊन तिने आपला जीव सोडला. आता तेच इथं आत्याबाईंना परत नजरेसमोर दिसू लागले. फक्त आता वसू वहिनीच्या जागी मुग्धा दिसू लागली. त्या रात्रीपासून वाड्यावरचा पहारा खूप वाढला. शिवाने वाड्याची सगळी दारे घट्ट बंद करून त्यावर कुलूप ठोकली. तसे आत्याबाई डोकावून बघायला लागल्या. काय रे, कुलूप लावले होते, काय झाले एवढे? आजकाल चोर खूप यायला वाढलेत आहेत आत्याबाई. दादासाहेबांनी बंदोबस्त पक्का करायला सांगितला आहे. शेतावरून 2 कुत्रे आणून ठेवायला सांगितले आहेत. असे म्हणत तो किल्ल्यांचा जुगाड घेऊन वरच्या खोलीकडे पळाला. आपला दादा किती आतल्या गाठीचा आहे आणि किती पाताळ यंत्री आहे हे आतापर्यंत त्यांना कळून चुकले होते. नक्कीच त्यांना संजय आणि मुग्धाच्या नात्याबद्दल कळले होते आणि पोरीने वेडेवाकडे पाऊल उचलायचे आधीच त्यांनी बंदोबस्त केला होता. दुसऱ्या दिवशीपासून साखरपुड्याची तयारी सुरू झाली. वेगवेगळे लोक वाड्यावर येऊ लागली. साड्या, चोळ्या, अंगठी, दागिने यांची भरभरून खरेदी होऊ लागली. मुग्धा मात्र या सगळ्यांपासून अलिप्त होती. मुग्धाचे लग्न ठरले हे गोष्ट सगळ्या पंचक्रोशीत झाली. एका शोभेच्या भावलीसारखी मुग्धा आपली मान खाली घालून सगळे बघत होती. उरली सुरली आशा ही आता संपली होती. जे होईल ते भोगावे एवढंच. उरली सुरली आशा ही आता संपली होती. जे होईल ते भोगावे एवढंच तिने मनाची तयारी सुरू केली होती. असली तरी आसवांना मात्र खळ नव्हता. इथे आत्याबाई ही वेगवेगळे प्रयत्न सुरू होते. आता मागच्या दारी ही कुलूप लागले होते. तिथून मुक्ताला बाहेर काढता आले असते, पण चावी मात्र दादासाहेबांकडे होती. काहीतरी बहाणा करून घ्यावी असे त्यांच्या अनेकदा मनात आले, पण शक्य झाले नाही. आणि होता होता श्यामबरोबर मुक्ताचा साखरपुडाही झाला. त्या दिवशी मात्र मुग्धा अगदी मृतवत बसून राहिली. सुंदर दागिन्यांनी, उंची रेशमी वस्त्र यांनी सजलेली ती एक निर्जीव भावली दिसत होती. साखरपुड्याची अंगठी बोटावर चढताच तिने आपले उरले सुरले स्वप्नही डोळ्यात घट्ट मिटून घेतले. आता आधूबरोबर स्वप्नेही डोळ्यातून ओघळले. आता अश्रूबरोबर स्वप्नेही डोळ्यातून ओघळले. आत्याबाई दुपारच्या वेळेला मागच्या परसदारी रेंगाळत होत्या. बाहेर मात्र डोकावून बघत होत्या, जणू कोणाची तरी वाट बघत आहेत. आणि थोड्याच वेळात त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्यांनी हाक मारली, बायजाबाई इकडे, देशमुखांचा वाडा. आत्याबाईने हात केला तसे म्हातारी कातकर्णी बाई आपल्या डोक्यावरची मोळी सांभाळत मागच्या परसदारी आली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आपले एक छोटेसे काम करशील का म्हणून आत्याबाईने विचारले. आणि कनवटीला लावलेले एक छोटासा बटवा त्यांनी पुढे केला. माझा एक निरोप दे फक्त, त्या म्हणत त्यांनी कानात निरोप सांगितला. तसे जयाबाईंचे डोळे विस्फारले. आत्याबाई जा, तेवढे सांगितले तेवढे कर, कोणाला काहीच सांगू नकोस, पाया पडते तुला हवे तर, पण एवढे काम कर, नक्की कर. असं म्हणत आत्याबाईने हात जोडले. तसे बायजाबाई तयार झाली. मोळी विकत घेऊन आत्याबाई शांत चित्ताने आत आल्या. तेव्हा शिवा त्यांच्याकडे एकटक बघत होता. कडक चहाचे अवदण ठेवले होते. मनावर ताण आलेला. त्या आदानाबरोबर त्यांचं मन भूतकाळात रमले. 12-13 वय होते. त्याच सावित्रीचे. सगळे साऊ म्हणायचे त्यांना. रम्य असे बालपण. काय त्यांनी देशमुख, त्याही देशमुख. त्यामुळे थोरा मोठात वाढलेल्या. शेजारच्या मन्याबरोबर बालमैत्री. लहानपणापासूनचे सवंगडी होते, त्यामुळे उठबस होतीच. मन्याचा मोठा भाऊ सदा मात्र तिच्यावर जीव जडवून बसलेला. लग्न करीन तर तिच्याशीच असं मनोमन ठरवलेला. त्यांची नजरानजर व्हायची तसे सावीच्या मनात ही गुदगुल्या व्हायच्या. काहीतरी ओढ वाटत राहायची आणि ती ही नजर चोरायची. चेहऱ्यावर मात्र गुलाबी हसू फुललेलं असायचं. अबोल प्रीत होती त्यांची. नोकरी लागली की हिम्मत करून सदा बोलणार होता घरच्यांशी तिच्याबद्दल. तिचे लग्न ठरवले गेले.
ती मात्र आसुसलेल्या नजरेने सदाकडे बघत राहिलेली. पण सदा तो नुकताच ग्रॅज्युएट झालेला, नोकरी शोधत होता. अशा वेळी देशमुख यांच्या मुलीचा हात कसा मागणार होता, त्यात परजातीय. पण एक होतं, त्याने मनापासून जपली असती सावीला. तिला भरल्या अश्रूने सदाने निरोप दिला. प्रीत कायम अबोलच राहिली. त्यानंतर मात्र सदा कुठेतरी कायमचा निघून गेला. कोणी म्हणायचं मुंबईला निघून गेला, कोणी म्हणायचं वाम मार्गाला लागला, कोणी म्हणायचं आत्महत्या केली. 2-3 वर्ष अशीच गेली. दरवर्षी माहेरी आल्यावर ती सध्याच्या घरी आसुसलेल्या नजरेने बघत राहायची. त्याला शोधत राही. 3 वर्षांनी शेतात साप चावल्याने निमित्त झाले आणि सावी आपले कपाळ पांढरे घेऊन ती माहेरी परत आली. ते कायमचंच. त्या दिवशी रात्री सदा गपचूप तिला भेटायला आला. त्याचे ते रूप बघून ती खरं तर खूप घाबरली होती आणि ओरडणार इतक्यातच त्यानं आपल्या मजबूत पंजाने तोंड बंद केले. तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला असला तरी ही नजर मात्र विस्फारलेली होती. चल माझ्याबरोबर सावी. ही लोक तुला सुखाने जगू नाही देणार. इथे राहून काय करणार आहेस? सुखाने राहू आपण. चल, हीच शेवटची संधी आहे. तो आर्जव घालत राहिला, पण ती मात्र हिम्मत करू शकली नाही. तिने नजरेनेच नाही म्हटले. तसे सदाने हात काढला. नीट विचार कर सावी, मी येईन पुन्हा तुझा निर्णय ऐकायला. तिचा मात्र ठाम नकार होता. ती बाल विधवा होती. आता समाजाविरुद्ध उभं राहायचा विचारसुद्धा पाप होते. लढणं तर फार लांबची गोष्ट होती. आयुष्यात कधी गरज लागली तर फक्त निरोप दे, जिथे असेल तिथे धावत येईल, असे म्हणत तो रात्रीच्या अंधारात गुडूप झाला. त्याला 2 तपाहून जास्त उलटून गेली. आत्याबाई, काय करताय इथे? वाड्याच्या दरवाजाला कुलूप लावताना त्या एकटक बघत होत्या. काही नाही, बस असंच. अचानक प्रश्नाने त्या खरं तर भांबावल्या होत्या. वाट बघत होत्या की काही निरोप येईल किंवा सांगावा तरी. 2 आठवडे उलटून गेले होते. निरोप मिळाला असेल ना? ओळखले असेल ना? एक ना अनेक प्रश्न. लग्नाचा दिवस जवळ येत होता. मुग्धाने ही सगळी आशा सोडून दिलेली. इतके दिवस ती घरातच कैद झालेली होती. जान्हवी अधूनमधून गुपचूप तिला भेटून जायची आणि निरोप पोचवायची. एवढाच काय तो विरंगुळा. साखरपुड्याच्या दिवशीही संजय तिची देवळात वाट बघत होता. सगळी तयारी झाली होती. लग्न करून ते मुंबईला जाणार होते. तसा निरोप जान्हवीने तिच्याकडे सकाळीच पोचवला होता. पण सगळीकडे खडा पहारा असल्यामुळे मुग्धा काही कुठे निघून जाऊ शकली नाही. एका पिंजऱ्यात तिला बंदिस्त करण्यात आले होते, जड मनाने. मग शेवटी संजयही शहराची वाट धरली. आत्याबाई, विचारही मनात आणू नका. अहो, कडे कोट बंदोबस्त आहे, शिवाने निश्चिंतपणे इकडे तिकडे बघत म्हटले. पोरीसाठी जीव तुटतो शिवा, काय करू? कळतं आत्याबाई, पण आपण आश्रित माणसं, आपण काय करू शकणार? तुम्हीच सांगा. दादासाहेबांनी काही विचार करूनच सोयरीक जमवली असेल ना? हे नक्की. इनामदारकडची लोक मला लालची माणसं वाटली बघा, शिवाने आत्याबाईकडे एक कटाक्ष टाकत म्हटले. ते तर आहे. काय होणार आहे या पोरीचं काय माहीत नाही. वहिनीला मी काय तोंड दाखवू, असेच माझे झाले आहे. वचन दिले होते रे शिवा, पोरीला नीट सांभाळ म्हणून. आता मात्र विहीर जवळ करावी लागणार असे दिसत आहे. देशमुखांच्या मुलींना आणि सुनांना नशिबात सुख नाही बघ. थोडीशी सांत्वन देत शिवा तिथून निघून गेला. त्यालाही बोलण्यात काही फारसा फायदा नव्हता. बोलून चालून देशमुखांचा नोकर आणि त्यात वर आश्रित. दादासाहेबांच्या विरुद्ध गेला असता तर आयुष्यात उठला असता. अगदी खाण्यापिण्याचे वाद होतील हे त्याला माहीत होते. दिवसामागून दिवस जाऊ लागले. लग्न तोंडावर आले. अनेक कपडे, दागदागिने, वस्तू यांनी वाडा भरला होता. मुग्धाने ही मन मारून इनामदारांच्या चालीरीतींची समजूत करून घ्यायला सुरुवात केली. लग्न 2 दिवसावर येऊन ठेपले. काहीच निरोप नव्हता.
आत्याबाईंनी देवाचा आसरा घेतला, सतत त्या देवाचं नाव घेत, पण तोही बहुतेक रुसून बसलेला. आपला जप संपवून त्या आपल्या खोलीत यायला निघाल्या की खिडकीत काहीतरी हालचाल जाणवली. एक सावली होती. तसे त्यांनी लगबगीने दार बंद केले. सदा. घाबरलेल्या आवाजात त्यांनी हाक मारली. समोर दिसत असलेली व्यक्ती सदा आहे याची त्यांना खात्री वाटत नव्हती, पण एक डोळे काय ते ओळखीचे होते. सावी. त्यांनी दोन्ही हात आपल्या हातात घेतले. अश्रू आपसुकच ओघळले होते. बराच वेळ निशब्द संवाद. दोन तीरावर दोघे, कधीच एक न होऊ शकणारे. सदा, या पोरीला वाचव, बाकी काही नको. तिला वसुवहिनी नाही बनू देणार मी. तिने हात जोडत म्हटले तसा सदा हसला. करतो मी काहीतरी, तू काळजी करू नकोस. येऊ मी? नीट जा सदा. तसे बारीकसे हसत तो परत अंधारात गुडूप झाला. आत्याबाईने मात्र देवाला हात जोडले. लग्नाचे विधी सुरू झाले. तसे इथे आत्याची चलबिचल वाढू लागली. अजून कुठे काही नाही. पोरीला हळद लागली. निरोप नाही की सांगावा नाही. करेल ना सदा सगळं? की दादाच्या लोकांनी पकडले असेल त्याला? काही सुगावा लागला असेल का? बाहेर भरपूर बंदोबस्त होता. गावाला लग्नाचे आमंत्रण होते. मुग्धाने हळद लागताना एकदा फक्त आईच्या फोटोकडे केविलवाण्या नजरेने पाहिले होते आणि आपल्या प्राक्तन भोगायला ती तयार झाली. मनात आलेले विचार ती निग्रहाने दूर करत होती. रात्रीचा प्रहार. सगळीकडे सामसूम. झोपाझोप सुरू होती. बाहेर पिण्याचा कार्यक्रम रंगलेला आणि अचानक कोलाहल माजला. पळापळ सुरू झाली. दरवाजे दार बंद करण्यासाठी लगबग सुरू झाली. लोक इकडे तिकडे धावाधाव करू लागली. काय झालं आहे नक्की? पाहुणे एकमेकांकडे बघू लागले. दरोडा पडला आहे, सावधान. कोणीतरी हाक दिली. मुग्धे धाव मागच्या दारी. आत्या तिला ओढतच घेऊन आली. पळ मुग्धे. आत्या. पळ मुग्धा, पळ. दूर निघून जा. पळ. शेवटची संधी आहेच असं समज. पळ, हे घे. आत्याबाईंनी आपल्यापाशी असलेलं सोन्याची चेन आणि बांगड्या काढल्या. ठेव, उपयोगी येतील. शेवटची बस असेल. मुंबईला जा. जान्हवीला फोन कर, निरोप ठेवला असेल. जा. आत्या, तू? मी नाही येऊ शकत बाळ, तू जा. वेळ करू नकोस. असं म्हणत आत्याने जवळजवळ तिला बाहेरच ढकलून दिले. इथे वाड्यात लुटालूट, जाळपोळ सुरू झाली. तसे आत्याने देवापुढे शांत हात जोडले आणि जय भवानी असं म्हणली. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मुग्धाने आणि आत्याने जे काही केलं ते योग्य होतं का? तुम्हाला काय वाटतंय? हा निर्णय चुकीचा होता की योग्य होता? ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन विषयासोबत आणि नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.